महाशिवरात्री का साजरी केली जाते? त्याचे 3 कारण महाशिवरात्रीचे आणि त्याचे महाशिवरात्रीचे 3 कारण आणि दुसरं भगवान भोलेनाथ किंवा महादेवापासून त्यांच्या जीवनातून आपण काय शिक्षा आपल्या जीवनामध्ये घेऊ शकतो. त्यांचे 6 गुण असे आहेत, की जर ते आपल्या जीवनात पालन केले, तर ह्याच जन्मामध्ये आपल्याला भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात. आणि हे प्रवचन स्कंदपुराण, पद्मपुराण आणि त्याचबरोबर श्रीमद भागवतम आणि अन्नपूर्णाच्या आधारावर असणार आहे. तर बरेच लोक महाशिवरात्र आता परवा साजरी करणार आहेत. लोकांना माहीत नसतं बघ काय असते. पण जोपर्यंत मी अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर मला जाणवलं की नाही, लोक नुसतं येतात, महादेवाच्या मंदिरात जातात, त्या दिवशी सकाळी सकाळी उठतात, तांब्याभर पाणी घेऊन जातात, पाणी ओततात, कोणी दूध ओततंय, कोणी बेलपत्र अर्पण करतंय, झाली महाशिवरात्र, उपास धरायचा, 3 टाइम खिचडी खायची, झाली, आम्ही महाशिवरात्र धरली. पण खरंच ही महाशिवरात्र आहे का? तर नाही. महाशिवरात्र हे खूप मोठं सांगितलेलं महत्त्व आहे शिवरात्रीचं. जर ती आपण व्यवस्थित समजून घेतली तर आपल्याला बऱ्याच काही गोष्टी आपल्या जीवनात नाही का त्याचा भौतिक आणि आध्यात्मिक आपल्याला फायदा होऊ शकेल. म्हणून आज पहिले श्रीमद भागवतामध्ये बऱ्याच जणांना माहीत नाही की महादेवाचा जन्म कधी झालेला आहे. पण भागवताच्या 4थ्या स्कंदामध्ये याचं वर्णन येत आहे की जेव्हा ब्रह्माजीने सृष्टी निर्माण केली आणि निर्माण केल्यानंतर पहिले 4 कुमार जन्माला आले, चतुर्सकुमार जन्माला, आणि चतुर्सकुमार सांगितले की तुम्ही प्रजा उत्पन्न करा आणि सृष्टीचं पालन करा. त्यावेळेस हे चतुर्सकुमार म्हटले की आम्ही अजीवन ब्रह्मचर्य राहणार आहेत, आम्हाला ह्या मोहमायामध्ये फसू नका. आणि मग त्यावेळेस पहिले नारद मुनी आले, नारद मुनीनंतर चतुर्सकुमार आले, आणि त्यावेळेस ब्रह्माजीला राग आला, क्रोध आला, आणि क्रोध आल्यानंतर की मी यांना जन्म दिलेला आहे पण माझ्या आज्ञेचं पालन करत नाही, म्हणून त्यांच्या भ्रुकुटीमधून नाही का एक सुंदर निळवर्णीय बालक जन्माला आलं. आणि आल्यानंतर त्याने त्याचं नाव ठेवलं रुद्र. पहिलं नाव ठेवलं रुद्र, आणि ठेवल्यानंतर त्यांना 11 रुद्र आणि 11 रुद्राने म्हणून रुद्र अभिषेक घातला जातो. आणि त्यावेळेस त्यांना सांगितलं की तुम्ही आता कायम करा, ह्या सृष्टीची निर्मिती करा. तोपर्यंत ब्रह्माजी ध्यानावस्था झाले. तर त्यावेळेस महादेवाने रुद्राने काय केलं, सृष्टी निर्माण केली, पण आघोरी भूत प्रेत, पुन्हा इच्छू इंगळे किंवा साप असे वन्य जीवात्मा जे सृष्टीला घातक आहे अशा सृष्टी निर्माण केली. भूत प्रेत, डाकणी, इनायकणी, चांडाळ अशा लोकांची निर्मिती केल्यानंतर ब्रह्माजी म्हटले, अरे तुमची सृष्टी थांबवा, तुम्ही तर सृष्टीला पालन करण्याचे विध्वंस करण्यासाठी करतायत. आणि मग त्यांना साईटला बसवलं, आणि बसवल्यानंतर त्यांना आता काय करायचं काय, ते म्हटले की तू ध्यान कर. आणि मग भोलेनाथ ध्यानावस्थे झाले, आणि मग पुढे ब्रह्माजीने सृष्टी निर्माण केली. तर भागवताच्या 4थ्या स्कंदामध्ये वर्णन आहे की तिथे ब्रह्माजीच्या भ्रुकुटीतून जन्म झाल्याचं वर्णन 4थ्या स्कंदात. आणि तो जन्म कधी झालाय, तो महाशिवरात्रीच्या दिवशी झालेला आहे. ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी महाशिवरात्र साजरी केली जाते. दुसरं शिवरात्र साजरं करण्याचा आपल्या सर्वांना माहीत असेल की त्या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला. ते म्हणतात जन्माच्या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह कसं काय होतो. जसं आपला बड्डे आपल्याला माहीत असतो, पण काही लोक ह्या जगामध्ये प्लॅनिंग करतात नाही, अरे माझ्या बड्डेच्या दिवशीच लग्न ठरवायचं किंवा एंगेजमेंट ठरवायची किंवा वास्तुपूजा करायची, असं आपण ठरवून काय करतो, तो कार्यक्रम करतो. तर त्याच प्रकारे भगवान भोलेनाथाचं जे लग्न आहे, विवाह आहे शिव आणि पार्वतीचा, त्या मध्यरात्री झाला. आणि त्या रात्रीमध्ये तुलसीदासजी रामचरित्र मानसमध्ये एवढं त्या लग्नाचं वर्णन करतात की कोण कोण आले, कसे कसे आले, रात्री निम्या रात्री त्यांचा विवाह कसा झाला. तो विवाहाचा प्रसंग सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी झाला आहे. हा तिसरा प्रसंग सांगितलेला आहे. आणि तिसरा जो प्रसंग आहे स्कंदपुराणाच्या नागरखंडामध्ये की शिवरात्र का साजरी केली जाते महत्त्वाचं, तर एका सुंदर श्लोकामध्ये ते म्हटलेलं आहे, यानी कानत्र लिंगानी स्वरानीच चरानीच तेषां संकृतं देवस्तय रात्रो चरतो हर शिवरात्रस्त प्रोक्ता तेने हरिवल्लभा. या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे यानी कानीच लिंगाने,
जगामध्ये तुम्ही जेवढे लिंग बघतायत, छोटे मोठे, रेतीचे, मातीचे, जेवढे काही लिंग ह्या जगामध्ये पाहतात, भारतातले विदेशातले जेवढे काही लिंग आहेत, ते काय सांगलेले, यानिकाने लिंगाने स्वराने चारानेचे, सगळीकडे ते लिंग निर्माण झाले ते शिवरात्रीच्या दिवशी निर्माण झालेले आहेत. म्हणजे ए टू झेड लिंग आहेत. आणि त्यानंतर ते काय म्हणतात, तेशाम सकृत देव असते रात्रो चरतो हर. पण ह्या लिंगामध्ये बाकीच्या महिने एवढे हे नसतं, जे ज्योतिर्लिंगमध्ये त्यांची एनर्जी असते किंवा ज्या ठिकाणी पूजा असते. पण शिवरात्रीच्या दिवशी जेवढे लिंग आहेत ना, त्या लिंगामध्ये स्वतः भोलेनाथ काय करतात, प्रवेश करून भक्ताकडून सेवा करून घेतात. कसं ते दिलेलं आहे, तेशाम सकृत देव असतं रात्रो येतो हर. सगळीकडे जेवढे काही लिंग आहेत त्या लिंगामध्ये आपली शक्ती किंवा स्वतः त्याच्यामध्ये प्रवेश करून त्या भक्ताची सेवा करतात. आणि ते म्हणतात रात्र शिवरात्री स्तपरोक्ता तेनम हरिवल्लभा, त्यामध्ये ते प्रवेश करून भक्तांना आनंद प्रदान करतात. म्हणून शिवलिंगसुद्धा हा शिवरात्रीच्या प्रकट झालं, विवाहसुद्धा त्यांच्या ते प्रकट झालेला आहे. आणि तिसरी गोष्ट, त्यांचा जन्मसुद्धा शिवरात्रीच्या दिवशी झालेला आहे, एवढं वर्णन दिलेलं आहे. आता हा झाला त्यांच्या शिवरात्रीचं महत्त्व. दुसरं तत्व बघूया, शिवतत्व काय. ह्या जगामध्ये भरपूर तत्व आहे, गुरुतत्व आहे किंवा विष्णू तत्व आहे, ब्रह्मतत्व आहे, शिवतत्व आहे. ते शिवतत्व जसं ब्रह्मसंहितेमध्ये म्हटलेलं आहे, जसं दुधापासून दही बनतं, दह्यापासून दूध बनत नाही, तसंच भगवान विष्णूपासून कृष्णापासून विष्णू आणि विष्णूपासून ब्रह्माजी आणि शिवजीची निर्माण झालेले. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे, ब्रह्माजी, शिवजी आणि विष्णू याच्यामध्ये अभिन्न आहेत, याच्यामध्ये भेद नाही करू शकत. ते एकच कसे येतं, जेव्हा सृष्टीचं कार्य करायचं असेल तर भगवंत स्वतः काय करतात, ब्रह्माजीचं रूप घेऊन क्रिएशन करतात. आणि मग त्याचं पालन करायचं असेल तर विष्णूच्या रूपामध्ये येतात. आणि सृष्टीचा संहार करायचा असेल, प्रलय करायचा असेल तर भगवंताचा तिसरा गुण अवतार म्हणतात, त्याला तमोगुणाचा अवतार म्हणजे महादेव म्हणतात. तर ब्रह्मसंहितेमध्ये सांगितले दह्यापासून दूध बनत नाही, तर दुधापासून दही बनतं. जसं आपण विरजण घालतो ना, तसंच भगवंतापासून स्वतःचं तत्व दिले. आणि त्याच्यामध्ये एक तत्व दिले सदाशिव. सदाशिव म्हणजे ह्या जगातलं जे शिव आहे, तर वरती ब्रह्मज्योतीच्या वरती शाश्वत काळात राहतात. आता या सदाशिवमध्ये दोन तत्व आहे, शिव म्हणजे मंगल आणि शिव, आणि दुसरं रुद्र, म्हणजे दोन भाग आहेत शिवजींचे. एक शिव म्हणजे मंगल करणारे, आणि रुद्र जो भाग आहे तो डिस्ट्रॉय करण्याचं काम करते. म्हणून लोक रुद्राभिषेक काय घालतात, की त्यांच्या जीवनातल्या संकट समस्या कमी व्हावं आणि त्यांच्या जीवनात भरभरटी व्हावं म्हणून रुद्राभिषेक किंवा रुद्राचा माळा धारण करतात. मग एक रुद्र, दोन रुद्र, पंचरुद्र, अष्टरुद्र किंवा जेवढा असेल ते. ओरिजिनल रुद्र खूप कमी भेटतात, 11 रुद्र असतात असे. आणि हे दोन सदाशिव आलेले आहेत. आणि मग याच्यामध्ये ते म्हणतात ब्रह्मसंहितेमध्ये, शिरम यथा दधी विकार विशेष योगा संजायन हि ततो प्रस्तिग हेतु यम शंभुतामी तथा समयंती कार्यात गोविंदम आदि पुरुषम तमाम भजामी. ह्या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे, की भगवान विष्णूपासूनच ब्रह्माजीचा आपलं महादेवाचा जन्म झालेला आहे. तर अशा प्रकारे 3 गुण अवतार आहेत त्यांचे. आता जे वर्णन केले ते गुण अवतार आहेत. आणि मग यांच्यामध्ये गुण असतात. काय गुण असतात, तर विष्णूमध्ये 60 गुण आहेत. विष्णूमध्ये 60 गुण आहेत, शिवजीमध्ये 56 गुण आहेत, आणि ब्रह्माजीमध्ये 50 गुण आहेत, आणि कृष्णामध्ये 64 गुण आहेत. 4 गुण एक्स्ट्रा आहेत कृष्णामध्ये. कोणतं, रूप माधुर्य, वेणू माधुर्य, लीला माधुर्य, आणि आणखीन एक लीला माधुर्य. ह्या 4 गुण एक्स्ट्रा आहेत कृष्णामध्ये. पण ह्या गुणानुसार भगवंत ते कार्य करतात, हे गुणाचं वर्णन केलेलं आहे. म्हणून शिवजींचा जन्माचं तर बरोबर आहे, पण त्याबरोबर शिवजींचे 6 क्वालिटी येतात. त्या 6 क्वालिटी जर आपल्याला समजल्या तर खरं शिवतत्व किंवा शिवजीचं गुण काय आहेत. नुसते लोक एक साईडच बघतात, म्हणजे भोलेनाथ म्हणजे लोक गांजा पिताना महादेवाचा इमेज करतात. आजकाल तर एवढं आहे ना, आग लगे बस्ती में बाबा पुणे मस्ती में महादेवाच्या खाली टाकतात.
म्हणजे कुठं काही लागू होतं, भोलेनाथ गांजा पितात. अरे गांजा कुठं पेलेलं कुठं वर्णनच नाहीये. इव्हन भांग पेलेलं सुद्धा वर्णन नाहीये. पण जे तामसिक वृत्तीचे असतात ना, ते कुठंतरी थोडंसं अर्थाचा अनर्थ करून नाही का ती वर्शिप करतात. हां, तामसिक पुराणामध्ये वर्णन आहे की भांग अर्पण करावे. पण ती भांग कशासाठी घेतात, काय घेतात? बरं तुम्ही भांग पेलेलं लक्षात राहते, पण भोलेनाथानं विष पेलेलं ते लक्षात राहत नाही. त्याने विष पेलं, मग तुम्ही विष का पेत नाही तर? तुम्ही भांगच का पितात? हां? बरं त्याने सगळ्या सृष्टीचा संहार केलाय. हां? किती त्यांनी मोठमोठे कार्य केलेले आहेत. तुम्ही एक साईड घेतात आणि दुसरी साईड सोडून देतात. पण आज आपण भगवान भोलेनाथाची एक साईड बघणार आहोत, की जी समाजाच्या पुढे आणतात नाही, शास्त्रापुढे आणत नाही. आता आजकाल आपल्या मनामध्ये काय झालंय, की आपण टीव्हीच्या दृष्टिकोनातून नारद मुनीला बघू, विष्णूला बघू, कृष्णाला बघू, गणपतीला बघू, महादेवाला बघू, टीव्हीच्या दृष्टिकोनातून बघतो आणि तेच आपल्या मनात घडत जातं ते. पण शास्त्रामध्ये जे टीव्हीमध्ये दाखवलं जाते ते काही सत्य नसतंय. त्यांना मनोरंजन करून TRP कमवायचा असतो आणि तुम्ही त्याला सत्य मानताना गडबड गोंधळ करून टाकतात. म्हणजे एखादी मालिका दाखवली तर त्याच्यामध्ये एवढा मसाला लावला जातो, एवढा मसाला. आता ती राधाकृष्ण मालिका, त्याच्यामध्ये असं विकृतपणा दाखवलेला आहे आणि मग तुम्ही लोक बघता राधाकृष्ण असे वागतात ना. म्हणून आमच्या आता मला सकाळीच एक माताजी भेटले, ते म्हणे प्रभूजी तुम्ही व्हॅलेंटाईन डेला कुठं होते? म्हणलं का बरं? म्हणलं व्हॅलेंटाईन डे माझा काय संबंध? म्हणलं मी तिकडे वृंदावनला होतो. म्हणे प्रभूजी त्या दिवशी एवढे कप्पल आले होते, भेटायचं होतं ते. आणि म्हणलं तुम्ही सगळे उच्चापत्ते करायचे ना, आम्हाला येऊन भेटायचं काय उपयोगाचं? म्हणे तिथे ते राधाकृष्णासमोर फुलं घेऊन यायचे आणि दोघं समोर एकोणाला फुलायचे. ते इमेज काय करीत होते, की जसे राधाकृष्ण उभे येतात तसेच व्हॅलेंटाईन डेला आम्ही पण तसेच उभा राहा. अरे राधाकृष्ण कोण आहेत हे तुम्हाला कळतं का नालायकांनो? कृष्णाचंच एक्सपान्शन स्वरूप आहे, स्त्रीचं रूप आहे भगवान राधाराणी. म्हणजे तुम्ही काय केलं, तुमच्या इंद्रिय भोगासाठी देवतांना, ग्रंथांना, मंदिराला तुमच्या हिशोबानुसार वापर करता. असं कुठं चालणार आहे का? आणि त्याच्यात आपण नाही का, आपल्याला बी ज्ञान नसल्यामुळं आपण आपल्या परिवाराला सांगत नाही, अरे बाबा तू गडबड गोंधळ घालतोय, हे असं नाही असं आहे. त्याचं कारण काय? शास्त्राचा अभ्यास नसल्यामुळं. काल रात्री सुकुमार उपरून एक सुंदर प्रवचन दिलं. ते म्हणतात की ते तुम्ही जे पात्र बघतायत, पात्र टीव्हीनं जात, लहान मुलं बघतात ना, कृष्ण म्हणजे कार्टून. त्याच्या मनामध्ये काय कार्टून बनले तो कार्टूनच बघतो. मग राधाकृष्ण जे यंग कपल बघतात, राधाकृष्ण म्हणजे असेच एन्जॉय करतात, ते त्यांच्या मनामध्ये तशीच इमेज होती. मग हनुमानजी बघतान किंवा तुम्ही नारद मुनी बघतान तर नारद मुनी म्हणजे डिश अँटिना असा ते नारायण नारायण. अरे नाही बाबा, नारद मुनींचं पात्र एवढं महान पात्र आहे भागवतामध्ये, सगळ्या शास्त्रामध्ये आणि भागवतामध्ये जेवढे काही शिष्य झाले त्यांचेच झालेले आहेत. भगवंताचे अनन्य भक्त आहेत आणि भगवंताचा तो अवतार आहे. पण टीव्हीच्या मालिकेमध्ये ते नारद मुनीचं आणि त्याला नाव दिलंय कळीचा नारद. म्हणजे भांडण झाले की त्या नारदाची बदनामी करतात. आणि कोण करतंय? लोक नाही करत, आपणच करतो. महादेवाचं बी झालं की भोलेनाथ ओम नमः शिवाय, आणि मग त्याच्यामध्ये ती पार्वती अशी बाजूला बसले. जसं ते प्रवचिक सांगत सीतामाईचं दाखवल्या जाते की सीतामाई कपडे कमीच घालते, म्हणजे इतकेच. तुम्ही बघता सीतामाई असे. हनुमानजीला पाहतान तर काय बघतात? बायशेप ते बघतात, 6 पॅक दाखवतात. आणि मग पोरं म्हणतात हनुमानजी असे. महादेवाला सुद्धा तुम्ही 6 पॅक दाखवतात राव. महादेवाला असं दाखवतात गांजा पेताना, कुठं वर्णन आहे? आजकाल ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे फोटो बघतोत ना, संताप होतो की ते राधाकृष्णाला एकदम असं एकुण्याकाला चुंबन घेताना. शिव पार्वतीचे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे फोटो बघा, किती डेंजर फोटो येतात. म्हणजे त्यांच्यामध्ये रोमांस दाखवलेला आहे. ते सगळेजण स्टेटसला तेच फोटो ठेवतात राव. बघितले तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे फोटो बघा, शिव पार्वती टाका आणि ते फोटो तुम्हाला किती डोक्यात कचरा घालून दिलेले. म्हणजे तुम्ही शिव पार्वती, राधाकृष्ण, लक्ष्मीनारायण किंवा जे देवदेवताची मजाक करून टाकलेली आणि त्याच्यावर कोणी बोलत नाही. कारण आपण सुद्धा त्याच्या सावध होऊन आपल्या मुलांच्या मनात पण हेच इमेज तयार होऊन जाईल की नाही रे बाबा हे चुकीचं आहे. म्हणून आज आपण शिव पार्वतीचं जे तत्व आहे
ते शास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहूया. आणि तशा दृष्टिकोनातून पाहिलं तर भगवान भोलेनाथ बी प्रसन्न होते आणि आपल्या व्यक्तिगत जीवनात पण आपल्याला फायदा होईल आणि येणाऱ्या जनरेशनला सुद्धा आपण ते काय कन्व्हिन्स करून सांगू की रे नाही असं नाही, असं आहे. तर आज शिवजींचे 6 गुण आहेत. मागे म्हणण्याचा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. तितिक्षा कारुणिका सुहृदम, तितिक्षा कारुणिका सुहृदम, नाही सॉरी, तितिक्षा कारुणा नाही, तितिक्षा कारुणा सुहृदाम सर नाही काय तितिक्षा कारुणा सुहृदम सर्वदेहिनाम अजातशत्रुव शांत साधव साधुभूषण. याची मला टोन विसरून गेलो मी. हां 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 तर 6 गुण आहेत. तितिक्षा कारुणिका सुहृदम सर्वदेहिनाम अजातशत्रुव शांत साधव साधुभूषण. हे 6 लक्षणं शिवजीमध्ये सांगितलेले आहेत. तर पहिलं गुण आहे शिवजींचा एक आहे भागवतानुसार. आता मागे म्हणण्याचं प्रयत्न. निम्नगाना यथा गंगा देवानाम अच्युतो यथा वैष्णवना यथा शंभो पुराणामादी यथा तथा. तर ह्यामध्ये सुखदेव गोस्वामी राजा परीक्षितला शिवजींचं तत्व सांगतात की निम्नगाना यथा गंगा. सगळ्या नद्यामध्ये सर्वश्रेष्ठ नदी कोणती असेल तर गंगा नदी. त्याच्यानंतर काय देवानाम अच्युत येतं. सगळ्या देवामध्ये सर्वश्रेष्ठ देव कोणता असेल भगवान अच्युत आहेत. आणि त्याच्यानंतर काय वैष्णवाना यथा शंभू. सगळ्या वैष्णवामध्ये सर्वश्रेष्ठ कोण येतं शंभू येतं. आणि त्यामध्ये पुराणाम अधि नाम अधि यथा. सगळ्या पुराणामध्ये सर्वश्रेष्ठ पुराण कोण आहे श्रीमद भागवतम आहे हे दिलेले. तर शिवजींचे 2 गुण पाहू आपण आता. एक म्हणजे वैष्णव गुण आणि दुसरा गुण आहे एक आसुरी लोकांसाठी. तर आसुरी गुणासाठी लोक काय करतात, भौतिक इच्छा जर पाहिजे असेल तर त्यांची तुम्ही पूजा केली की लगेच भेटणार. आणि जेवढे आसुर दैत्य आहेत ना सगळे त्यांचे भगत आहेत. त्यांची तपस्या करून त्यांच्याकडून ते वरदान मागून घेतात. म्हणजे हे आजकालचे जे आसुर आहेत ना ते तुम्हाला आसुर म्हटलं ना त्याचे 2 दात आणि तो हसतो रावण हा 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 हा. तसं नाही. रामायणामध्ये आणि ग्रंथांमध्ये आसुर सुद्धा लय खूप सुंदर होते, दिसायला खूप चांगले होते, पण स्वभाव खराब होते. तुम्हाला ते दात त्याचे कपडे यमराज पण दाखवला जातो भयंकर. नाही यमराज नाही का भगवंताचे महान भक्त 12 बाजेंपैकी काय तर असं एक हा दृष्टिकोन आहे. दुसरा दृष्टिकोन आहे वैष्णवांचा. तर पहिला आहे गुण भगवान शिवजींचा तितिक्षा. तितिक्षा याचा अर्थ सहनशील करणे. त्यासारखं सहन कोणी या जगामध्ये नाही. याचं उदाहरण आहे जेव्हा समुद्र मंथन झालं, समुद्र मंथन चालवत होतं आणि समुद्र मंथनामध्ये जेव्हा पहिली गोष्ट निघाली ते काय निघाले हल विष निघालं. आणि सगळे देवता आणि असुर भगवान विष्णूकडे गेले की हल विषाचं करायचं काय, आता प्यायचं कोणा. त्यावेळेस भगवान विष्णू सांगितलं तुम्ही एकच करा, जे भोलेनाथ आहे त्यांच्याकडे जा. ते म्हणले भोलेनाथ म्हणले जा, ते स्वीकार करतील. अच्युतच आहेत पहिले. आणि मग अच्युतच असल्यामुळं देवता गेल्यानंतर त्यांनी काय केलं पहिलं गुणगान केलं भोलेनाथाचं की तुम्ही दयावान आहेत करुण आहेत, ज्यांच्यावर संकट आलं तुम्ही त्याचं रक्षण करतात. देवताले भामटे येतं, त्याच्या संकट आले ना ते गुणगान करून काम घेतात. दधीच मुनीचं तसंच केलं. मग दधीच मुनीला पहिले इंद्रानं खूप त्रास दिला ते सोमरस पान पिण्यासाठी, पण अश्विनी कुमारच्या सहाय्यानं त्याने ते प्राप्त केलं. पण हाडं घ्यायच्या वेळेस इंद्र आणि देवतानं जाऊन दधीच मुनीचे एवढं गुणगान केलं की मनुष्याचं शरीर काही कामाचं नसतं, सगळ्याला एक दिवस सोडायचं असतं. मग दधीच मुनी म्हणतात तुम्ही का सोडत नाही, माझी झाडं का मागताय तुम्ही. तर त्यावेळेस तसंच त्याच प्रकारे हे सगळे देवता गेले, गुणगान केलं आणि गेल्यानंतर भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले. आणि मग समुद्राच्या काठी जाऊन त्यांनी हलहल विषपान केलं. तर जेव्हा विषपान करत असताना त्यावेळेस हातातलं जे काही विष होतं ते खाली पडत होतं. मग त्याच्यामध्ये ती विषारी झाडं आणि मग सर्प, विंचू, विंगळी किंवा विषारी प्राणी त्याने ते विष ग्रहण केलं. आणि केल्यानंतर ते विष ग्रहण केल्यानंतर त्यांनी गळ्यामध्ये धारण केलं. तेव्हापासून त्याचं नाव काय पडलं निळकंठेश्वर किंवा निळकंठ पडलं. म्हणजे त्यांनी काय केलं
निळकंठामध्ये ते विष धारण केलं आणि आज बी भगवान भोलेनाथाचा जो कंठ आहे तो निळ्या वर्णाचा आहे. आणि मग तेव्हापासून दुसऱ्यासाठी ते त्रास सहन करतायत. हे भगवान भोलेनाथाचा पहिला गुण आहे. मग आपण महादेवाच्या मंदिरात जाऊन पाणी वसतो, तसं आपल्या जीवनात सुद्धा आपल्याला काही अपमानाचे विष प्यावा लागतात. ते कंठामध्ये धारण का ठेवतात? आपण बलगम आलं की थुकून टाकतो ना, मोस्टली गम थुक, कधी कधी ते हे करून टाकतो. तसं ते म्हणतात की अपमानाचा थुका नाही काय केला पाहिजे, एक तर गिळून टाकला पाहिजे, नाही तर थुंकून टाकला पाहिजे. हा महादेवाचा गुण. पहिले त्यांनी विष पचन केलं. हो, आपल्याला अपमानाचं जे विष आहे ना ते पचवायचं शिकवण्यासाठी हा पहिला गुण तितिक्ष त्यांचा. दुसरा गुण आहे ते म्हणतात की सहनशीलता. जेव्हा भागवतामध्ये स्कंदामध्ये वर्णन येत आहे की चित्रकेतू, शिव आणि पार्वती सगळे जे ऋषीमुनी बसले होते त्यांना वैराग्याचं प्रवचन देत होते. आणि प्रवचन देताना डाव्या साईडला त्याची पत्नी आहे, पार्वतीला बसून आता मांडीवर पत्नीला बसवलं आणि प्रवचन करतायत. आणि सगळे संन्यासी, ब्रह्मचारी, वैरागी जे सगळेजण बसून नाही का भगवान भोलेनाथाचं प्रवचन ऐकू लागले. म्हणजे एखादा वक्ता आपल्या बायकोला मांडीवर बसवतो आणि वैराग्याचं प्रवचन देतो की सगळं मोह माया आहे, असं हात ठेवलेला आहे आणि सगळे ऋषीमुनी ब्रह्मचारी बसले. तर एखादा नवीन माणूस आल्या भ्रमितच होईना, अरे बायकोला बसवलं काय ज्ञान देतं मोठमोठं. तीच अवस्था झाली जेव्हा चित्रकेतू महाराज जात होते. त्याने हे दृश्य पाहिलं कैलास लोकामध्ये आणि पाहिल्यानंतर त्याने स्मित हास्य केलं. आता स्मित हास्य केल्यानंतर त्यांना हे वाटलं की हे जे कार्य आहे ना भगवान भोलेनाथाशी दुसरं कोणी करू शकत नाही, दुसरं कोणी करू शकत नाही. पण हे दृश्य कोण पाहिले? पार्वतीनं. पार्वतीला वाटलं हा जो चित्रकेतू आहे तो वाईट दृष्टीनं नाही का बघतो की मी यांच्या मांडीवर बसलेले आणि तुझी बुद्धी असुरासारखी, म्हणून पुढच्या जन्म तू काय होईल, असुर होईल. आणि तेच चित्रकेतू महाराज पुढे वृत्रासुर झाले. तर त्यावेळेस शिवजीला काहीच वाटलं नाही. त्याने त्या दृष्टिकोनातून त्याला काय केलं, दुर्लक्ष केलं, सहन केलं. असं नाही म्हटलं की अरे तू कसं काय हसला, मला माझी बायको मांडीवर बसू नाही तर डोक्यावर बसू, तुला काय करायचं, असं नाही म्हटलं ना. पण त्याने त्या अवस्थेला सहन केलं. तितिक्ष आपल्या सहनशील गुण दाखवला. तसंच आपल्याला दुसरा गुण शिकायचं इथं की आपल्या जीवनामध्ये पण असं आपल्याला कोणी कोणी भेटल, लगेच रिॲक्ट करू नका. भेटणार आहेत. आता शाळेमध्ये गेल्यानंतर माताजी 100 मार्क भेटतात का? 100%. करणारा सुद्धा भेटत नाही, देणारा सुद्धा देत नाही. तसं आपलं जीवन नाही काय परीक्षा आहे, आपल्याला 100% कोणीच मार्क देणार नाही. म्हणजे 100 पैकी 10 ते 15 लोक असे असतील ते क्रिटिसिझम करणार आहेत, किंवा आपण सुद्धा समोरच्याला 100% मार्क देऊ शकत नाही. म्हणजे याचा अर्थ आपण कोणाला तर क्रिटिसिझमच करतो. म्हणजे सांगायचा मुद्दा, कोणी 100% परिपूर्ण नाही. तर याच्यामध्ये पहिला गुण आहे महादेव कोण शिवरात्रीचा आपल्याला शिकायचा, सहन करणे, तितिक्ष, हा गुण सांगितलेला आहे. दुसरा आहे महादेवांचा गुण आहे कारुणिका, करुणा करणे. करुणा करणे म्हणजे की कधी कधी ते करुणा करतात, त्यांचीच करुणा त्यांना वापस येते. जसं एकदा भस्मासूर होता, तुम्ही ऐकले असेल. हा भस्मासूर काय करायचा, भागवताच्या दशम स्कंदामध्ये स्टोरी येते. आपले एक अंगातलं नाही का चांबडं टाकून नाही का यज्ञावर टाकायचा की महादेव लोगो प्रसन्न व्हावं. असं करता का ते शरीराचे बरेच पार्ट कापून टाकले. त्याने पाहिलं की भगवान भोलेनाथ काही प्रसन्न होत नाहीत. शेवटी आपलं मस्तक कापून टाकणार, तेवढंच भोलेनाथ बाहेर प्रगट झाले आणि म्हणले काय पाहिजे वरदान. पहिले तू थांब, हे काही आत्महत्या करू नकोस, तू थांब. आणि मग झाल्यानंतर काय पाहिजे वरदान. ते म्हटले की एकच वरदान पाहिजे, मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो भस्मसात होईल. का बरं त्यानं वरदान मागितलं? ते जेव्हा पहिल्यांदा शिव आणि पार्वतीला पाहिलं तर पार्वतीचं सौंदर्य पाहून एवढा आकर्षित झाला, एवढा मोहित झाला, त्याला असं वाटलं की मी शिवजीकडून वरदान घेईल. आणि वरदान घेतल्यानंतर पहिलं हात मी कोणाच्या डोक्यावर ठेवील, शिवजींच्या. आणि जेव्हा शिवजी मरतील तेव्हा त्यांची पत्नी आपोआप मला भेटल. याला म्हणतात आसुरी वृत्तीचे लोक. आणि भगवान भोलेनाथाला माहीत होतं की हा तपस्या कशासाठी करतोय भगत, तरी ते प्रसन्न होऊन म्हटले ठीक आहे, ज्याच्या डोक्यावर तू हात ठेवशील तो भस्मासात होईल. आणि मग पहिलं ट्राय करायचं कोणावर, भगवान भोलेनाथावर.
आणि मग भोलेनाथाच्या मागे लागले. भोलेनाथ पुढे, जो भस्मासुर आहे त्याच्या मागे पळत सुटले. त्यावेळेस भगवंताला प्रार्थना केली की भगवंता, ह्या संकटातून तुम्हीच मला वाचू शकता. आणि मग भगवंत एक बटूक ब्राह्मणाच्या मुलामध्ये झाले. म्हणजे काय रे, कोणाच्या येड्याच्या मागं पळतो? अरे तो समशम मुली राहतो, अंगावर साप लिपटतो, कवट्याच्या माळा घालतो, राख लावतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो. म्हणे आतापर्यंत कोणते वरदान दिले ते परिपूर्ण झाले तुला कशावर माहीत आहे? तुला जर एवढंच वाटलं आणि भगवंतानं मोहित केलं, म्हणजे तुला एवढं जर वाटलं तर पहिले तू तुझ्या डोक्यावर हात ठेवून बघ, नंतर दुसऱ्याला ठेव ना. आणि त्या येड्यानं तसंच केलं. हात घेतला ना आपल्या डोक्यात ठेवलं आणि जळून भस्मसात झाला. म्हणजे भगवंताने काय केलं, त्याचं तिथं रक्षण केलं. म्हणजे शिवजींची करुणा किती आहे की जरी त्यांना त्यांचा विध्वंस करणार आहे किंवा त्यांच्याकडून जे पाहिजे त्याचाच नाश करणार आहे, तरी त्यांची करुणा कमी होत नाही, ते देतात. हा गुण आपल्याला शिकवतात. दुसरं, भगवान भोलेनाथ गळ्यामध्ये कवट्याच्या माळा का घालतात? त्याचं कारण असं की जेवढ्या पार्वतीनं सतीनं देहत्याग केला तेवढ्या कवटीच्या माळा धारण केल्या. आणि ते करण्याचं मागं असं की जेव्हा जेव्हा त्या कवटीला माळा पाहतात तेव्हा तेव्हा त्या पत्नीची आठवण येते. आणि दुसरं कारण सांगतात आचार्य की गंगा धारण केली ना, गंगा, त्या गंगेचं पाणी जेव्हा कवटीच्या माळा पडेल ना, तर ह्या कवट्याचा उद्धार होईल म्हणून कवटीच्या माळा धारण करतात. आपल्याला माहीत नाही. आपण आजकाल त्या कुंभमेळ्यामध्ये बघतो कवटीच्या माळा घालतात. कशासाठी घालतात? लोकांनी नाही का इंस्टावर किंवा यूट्यूबवर यावं म्हणून लोक नाही का, ते आजकाल मी खूप शॉर्ट व्हिडिओ बघतो, रामचंद्र संगी भजन कर आणि मग तो राख लावतो आणि तो डान्स करतो पब्लिकमध्ये. नाही, खरे शिव भगत आहे ना पब्लिकमध्ये येतच नाही. ते राग कशासाठी लावतात की जेवढी समशमाची राख लावली तर भौतिकवादी लोक जवळ येऊ नये, त्यांच्या साधनेला बाधा करू नये म्हणून राख आणि साप आणि कवट्याच्या माळा घालतात. की भौतिक लोकांचा त्यांना ती समशमभूमी आवडते, भौतिक लोक आवडत नाहीत. समशमभूमी तर मेलेली डेड बॉडी असते, पण जिवंत लोक सगळ्यात डेंजर आहेत. ते म्हणतात कसं काय प्रभूजी? काही 5-6 वर्षापूर्वी पंचवटीच्या ह्या साईडला एक लेडीज आहे तिथं समशमभूमीमध्ये, चांगली तब्येतशीर लेडी, सोनं गिणी घालते. तर ती डेड बॉडी आली की प्रत्येकाच्या डेड बॉडीमध्ये तूप घालून त्या बॉडीला हे करते, आणि तोंडात नाकात हे. ते एका माणसाने त्यांना प्रश्न विचारला, का हो माताजी, की तुम्हाला भीती नाही वाटत का ह्या डेड बॉडीला तुम्ही तूप लावून एवढं रात्रीचं पण दिवसा पण? आणि वेल एज्युकेटेड ती अधिकारी होती तिनं उत्तर दिलं की म्हणली जिवंतपेक्षा मेलेल्यापेक्षा जिवंत डेंजर येतं. ते तर माती म्हटली. एवढ्या वर्ष मला कधी भूत दिसलं नाही, ती माती म्हटली, मेल्यानंतर राखच होती म्हटली. पण याच्यापेक्षा ते डेंजर जिवंत सगळ्यात भयंकर आहेत म्हटले. म्हणजे काय सांगायचा मुद्दा काय की भौतिकवादी लोक आपल्या चेतनेला आणि भौतिक संसारामध्ये ओढण्याचं काम करतात. म्हणून सगळ्यात जास्त माणसाने भौतिकवादी लोकांचा संग केलं ना, तेवढी आपली भक्तीचा नाश होतो. आणि आपलं जीवन, आपली नोकरी, धंदा, व्यवसाय त्यांच्यासोबत राहावं लागतं. मग अशा वेळेला आपण कसं राहिलं पाहिजे? कबड्डीच्या खेळासारखं. कबड्डीचा खेळ खेळायचा, जाऊन त्याला मिठी नाही मारत, खेळ खेळायचा आणि वापस यायचं. ते माकडाची आणि मगरीची कथा माहिती आहे का? ते माकड काय म्हणते, माझं हृदय कुठे ठेवलंय? झाडावर ठेवलंय. म्हणजे तो मगरीसोबत राहिला तसंच आपलं हृदय त्यांच्या भौतिकवादी लोकांसोबत ओपन नाही करायचं, सावध राहायचं. मनातल्या गोष्टी सांगितल्या मग ते तिंगळ उडवतात तुमची. समोर नाही उडवणार, समोर तो लय गुणगान करते, पण जसं तुम्ही बाहेर जाऊ द्या ना लगेच. माझ्याकडे एक लेडीज यायची, लेडीज म्हणजे मंदिरात सत्संगाला यायचे. ते एक दिवस सत्संगातून जोरात पळत होते. म्हणजे का हो माताजी का जातात लवकर? म्हणजे पूर्वी आज किटी पार्टी, मग नाही गेले ना बाकीचे सगळ्या निंदा करीत बसतात. म्हणून तुम्हाला कसं काय माहिती? मला माहिती आहे, जी नाही आली ना ॲबसेंट तिच्याबद्दल सगळे बोलतात, त्याच्यात मी पण असते. म्हणून बाई तू अशा लोकांसोबत जाते की तुला माहीत आहे निंदा होते, म्हणजे प्रभू याच्यासाठी जायचे की माझी निंदा टाळा म्हणून मी तिथे जाते. तर तो विषय वेगळा आहे. विषय म्हणजे सांगण्याचा मुद्दा आहे की करुणा, त्या करुणावश त्याने काय केलेलं आहे, कवट्याच्या माळा धारण केल्या. ही दुसरं आहे. तिसरी गोष्ट अमर. अमर म्हणजे त्यांनी भागवत कथा, ज्या कवट्याच्या माळा त्यांना कथा ऐकून नाही की त्यांना अमर, म्हणून अमरनाथमध्ये जे दिलेलं आहे ते अमरनाथ कसे घडलेले आहेत, तर भगवान भोलेनाथ नाही का भागवत कथा ऐकतात म्हणून अमर होतं मनुष्य. हे शास्त्राचं उकार. हा दुसरा गुण आहे. तिसरा आहे सुहृदम. सुहृदम म्हणजे भूतनाथ. भूतनाथ म्हणजे
भगवंतानं असं डिपार्टमेंट दिले किंवा त्यांनी असं डिपार्टमेंट घेतले, ते निवास कुठं करतात? स्मशानभूमीमध्ये. का बरं स्मशानभूमीमध्ये निवास करतात? त्याचं कारण आहे भूत प्रेत जे सूक्ष्म तमोगुणी जीव आहेत त्यांचा उद्धार करण्यासाठी स्मशानभूमीत राहतात ते. आज मी तुम्ही त्या साईडच्या पंचवटीच्या स्मशानभूमीत जाता तर कोपऱ्यामध्ये महादेवाचं मंदिर आहे. किती लोकांनी पाहिलं? अजून तर कोणी गेलं नाही, घाबरून जात बी नाहीत लोक. मेरा भी नंबर आएगा. तिथं कोपऱ्यात बघितलं असं ना तुम्ही, किती लोकांना कोपऱ्यात आहे महादेवाचं मंदिर, लोक येऊन वर्शिप करतात. तर ते याच्यासाठी जातात जे भूत प्रेत आहेत त्यांचा उद्धार करण्यासाठी स्मशानभूमीत राहतात. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की जे आत्महत्या केलेले व्यक्ती आहेत ना त्यांचा उद्धार करण्यासाठी अशा लोकांचं डिपार्टमेंट महादेवाकडे. म्हणून याचं उदाहरण कसं काय? तर श्रीमद भागवताच्या 4थ्या स्कंदामध्ये 3ऱ्या स्कंदात 14 अध्याय श्लोक नंबर 14 मध्ये जेव्हा दिती आणि कश्यप मुनी, दितीचा एवढा काम विवेक वाढला होता आणि ते कश्यप मुनीला म्हटले की मला आताच संग करायचं आहे, त्यावेळेस कश्यप मुनी म्हणतात की तुझे जे बहिणीच्या नवऱ्याला काय म्हणतात? साडू आणि किंवा मेवणे ते आता ह्या संध्याच्या काळात फिरतायत. आणि संध्याकाळामध्ये फिरत असताना अशा टायमाला संभोग करणं म्हणजे त्या टायमाला गर्भधान केल्यानंतर भूत प्रेत किंवा जे तमोगुणी जीवात्मा आहे ना ते प्रविष्ट होतात. म्हणून त्रिसंध्याच्या वेळेस संभोग करू नये असं शास्त्र म्हणतंय. आणि तू ह्या दृष्टिकोनातून संभोगाची इच्छा करते, याचा अर्थ काय की तुझ्या गर्भामध्ये 2 असुर जन्माला येतात. शिलप्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात की त्या टायमाला जर कोणी संभोग करीत असेल त्रिसंध्याच्या वेळेस तर जे भटकणारे आत्मा आहेत, भूत प्रेत किंवा जे आघोरी जीवात्मा आहेत त्यांना शिवजी काय करतात? गर्भामध्ये स्थलांतरित करतात आणि त्याच्यातून त्याला जन्म देतात. आणि मग ते मुलं नाही का जीवनभर त्या व्यक्तींना, त्या परिवाराला त्रास देतात. याचा अर्थ काय? शिवजीनं त्या जीवात्म्याला तिथं जन्म घालून नाही का त्याचा उद्धार करतात. तर हे श्रीमद भागवताच्या 3ऱ्या स्कंदात. आणि म्हणून हे अशा गोष्टीला टाळलं पाहिजे. हा 3रा गुण आहे, सुरदम भूतनाम. 4थं आहे भूतनांमध्ये सुरदनमध्ये आणखीन मायावाद. जेव्हा भगवान कृष्ण स्वधामात गेले आणि गेल्यानंतर वेदाच्या नावानं मोठमोठे यज्ञ चालू होते आणि त्या यज्ञामध्ये पशूंची खूप हत्या चालत होती. ते टाळण्यासाठी भगवान बुद्धांचा अवतार झाला आणि बुद्धाने जो तत्वज्ञान दिलं, कोणतं तत्वज्ञान दिलं? नास्तिक तत्वज्ञान दिलं. पण नास्तिक तत्वज्ञानानंतर पुन्हा त्या धर्माची स्थापना करण्यासाठी आदि शंकराचार्याचं रूप धारण केलं आणि आदि शंकराचार्य धारण करून मायावादाचा प्रचार केला. म्हणजे कठीण सेवा करण्याचं काम सुद्धा भगवान भोलेनाथाने बद्धजीवांसाठी केलं. हा 3रा गुण आपण पाहू शकतो. 4थं गुण आहे अजात शत्रू शांतव, म्हणजे त्यांना कोणी शत्रू नाही ह्या जगामध्ये. जेव्हा वाजपेयी यज्ञ ठरला श्रीमद भागवतामध्ये आणि ते या वाजपेयी यज्ञ कोणी केला होता? तो दक्ष प्रजापत्यांनी सासऱ्याने ठेवलेला होता. त्या सभेमध्ये जेव्हा ते आले यज्ञामध्ये, सभेमध्ये सगळे उठून उभा राहिले. 2च व्यक्ती उभा राहिले नाही. कोणते? एक म्हणजे ब्रह्माजी आणि दुसरे म्हणजे शिवजी. आता ब्रह्माजी का राहिले नाही? कारण त्यांचे वडील होते. आणि शिवजी का राहिले नाही? कारण की तत्वानं पाहिले तर ते प्रजापती दक्षापेक्षा सर्वश्रेष्ठ होते. पण दक्ष प्रजापतीने त्यांना काय पाहिलं? जावायचं रूप पाहिलं. आणि त्या सभेमध्ये आल्यानंतर त्याला एवढा अहंकार दुखावला. सभेमध्ये सगळ्यांना मान सन्मान दिला पण एकाच व्यक्तीने मान सन्मान नाही दिला. त्यावेळेस तो सभेला काय सबोध करतो? आता मी जे काही बोलणार आहे, मी जे काही सांगणार आहे तुम्हाला, ते न द्वेषापोटी न क्रोधापोटी मी सांगतोय, एक शिष्टाचार म्हणून सांगतोय. आणि तो त्या सभेमध्ये भगवान भोलेनाथाची एवढी निंदा करतात, त्यांची डोळ्याची तुलना माकडाच्या मागचा भागाशी करतात. माझी कन्या आहे दक्षिणी, आपलं सती, ती मृगनयिनी, तिचे डोळे कसे आहेत? हरणाच्या डोळ्यासारखे आहेत. आणि याचे डोळे बघा, मरकटे डोळे. हा समजभूमीत राहतो, राख लावतो, साप धारण करतो, कवट्याच्या माळा करतो. त्याचे गण कोण आहेत? भूत प्रेत अशा आगोरी लोकांसोबत राहतो. आणि माझी कन्या कुठे आहे? आणि एवढी निंदा करतात ते भगवान भोलेनाथाची. पण भगवान भोलेनाथाने नाही का अजिबात काय केलं? शत्रुता दाखवली नाही. त्या सभेमधून ते काय केले? उठून निघून गेले. म्हणजे दक्ष प्रजापतीने त्यांना दुश्मन म्हटलं
पण शिवजीनं त्यांना दुश्मन नाही म्हटलं. हे अजातशत्रूचा गुण आहे. दुसरा गुण आहे रावणाचा. रावण एकदा त्याची तपस्या केली, तपस्या केल्यानंतर त्याची शक्ती प्राप्त केली, पण ज्या कैलास लोकावर बसला, आपलं शिवजी कैलास लोकावर बसलेले होते, तर रावणाने काय केलं, त्याच पर्वताला हलवायचा प्रयत्न केला, हाताने उचलण्याचा प्रयत्न केला. एवढा त्रास देऊ लागला रावण, एवढा त्रास देऊ लागला. त्यावेळेस भोलेनाथाने एकच केलं, आपला पाय दाबला, आणि जसा पाय दाबला त्याच्या जीवाचं हे झाल्यानंतर त्यावेळेस भगवान भोलेनाथाने काय केलं, माफ केलं. तर हे त्यांना शत्रू मानतात, पण ते कोणाला शत्रू मानत नाही. हा चौथा गुण आहे. पाचवा गुण आहे साधव साधू भूषण. ते साधू येतं. काय साधू येतं की आतापर्यंत त्यांनी अंगाला सर्प का धारण केलेले आहेत माहिती आहे तुम्हाला? त्याचे दोन कारण आहे. जेव्हा हलहल विष धारण केलं, त्या विषापासून थंडक निर्माण व्हावं म्हणून सर्पाचं धारण केलेलं आहे. त्याला थोडं शांत बसून माताजी. पहिले साप धारण करण्याचं एक तर कंठ, आणि दुसरं म्हणजे भगवान संकर्षणाचं स्मरण व्हावं त्यासाठी त्यांनी सर्प धारण केलेले. कारण भगवंताचा एक अवतार आहे संकर्षण, आणि तो सर्प रूपामध्ये, अनंत शेषाच्या रूपामध्ये. त्याचं भगवंताचं स्मरण व्हावं म्हणून ते गळ्यामध्ये, हातामध्ये सगळीकडे सर्प धारण करतात. हे झाले साधण्याचं. दुसरं असं आहे की भागवताच्या पद्मपुराणामध्ये असं येतं की एकदा शिव आणि पार्वती, की पार्वतीने प्रश्न विचारतात की भगवान भोलेनाथ तुम्ही कोणाचं स्मरण करतात, कोणाचं ध्यान करतात? तर त्यावेळेस म्हणतात की मी भगवान रामचंद्राचं ध्यान करतो, भगवान विष्णूचं स्मरण करतो. तर त्यावेळेस पार्वतीला जिज्ञासा झाली की मला पण त्यांच्याबद्दल ऐकायचं. आणि त्यावेळेस महादेवने एका पहिल्यांदा श्रीमद भागवताची कथा पार्वतीला सांगतात. पण पार्वतीला सांगता सांगता झोपी गेली, आणि झोपी गेल्यानंतर त्यावेळेस त्या झाडावर एक शुक बसलं होतं. शुक म्हणजे पोपट. त्यांनी सगळी कथा ऐकली. ऐकत असताना भगवान भोलेनाथ कथा सांगला नाही, मधामध्ये हूं पार्वती सांगता सांगता झोपी गेली. पण शुकाला कथा ऐकायची म्हणून तो मधात काय करता, हां हां. सगळी कथा संपल्यानंतर ते बघतात की ही तर झोपलेली आहे, नेमकं कथा ऐकली कोण? तर हे पोपटानं ऐकलं ना, हा पोपट हूं करतोय. आणि त्या राग आला की भागवत कथा ऐकायला पात्र व्यक्ती लागतो, हे कसा पात्र नाही, आणि म्हणून तुळशीला घेऊन मागे लागतात. आणि तेच पोपट पुढे सुख नाही का, जी वेदव्यासांची पत्नी वाटिका, तिच्या गर्भाचा आश्रय घेऊन पुढे सुखदेव गोस्वामी जन्माला येतात. तर हे भागवताच्या प्रती त्यांचं प्रेम होतं, साधना होती. दुसरं रामनामाच्या प्रती त्यांचं खूप विशेष प्रेम आहे. तुम्ही बघा भगवान भोलेनाथ महादेव नेहमी जप करताना दिसतात. आणि पद्मपुराणामध्ये विचारलं, पार्वती विचारते तुम्ही कोणाचा जप करतात? त्यावेळेस भगवान भोलेनाथ म्हणतात राम रामेती रामेती रमे रमे मनोरमे सहस्रनाम तुतुल्यम राम नाम वरानने. काय सांगलेलं आहे की राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे, भगवान रामचंद्राचं जप करतात. आणि सहस्रनाम तुतुल्यम राम नाम वराने, सगळ्या नामामध्ये सर्वश्रेष्ठ राम कोणता असेल? राम असेल. आता असं का? तर आचार्य म्हणतात तुम्ही एकदा विष्णू सहस्रनाम वाचलं, तर एकदा राम नाव घेतलं तर विष्णू सहस्रनाम वाचल्याचं फळ प्राप्त होतं. आणि 3 राम नाव घेतले आणि 1 कृष्ण नाव घेतलं तर 3 राम नावाला बरोबर करते. म्हणजे तुम्ही राम नाव घेतलं की विष्णू सहस्रनाम वाचल्याचं फळ प्राप्त होते. पद्मपुराणामध्ये म्हटलं जाते. तर तसं ते राम जप करतात. दुसरं रुद्रगीत सांगितलं. गुरुवायूर मंदिर आहे ना केरळमध्ये, तिथं रुद्रगीतामध्ये भगवान भोलेनाथाने रुद्रगीत सांगितलं. कोणाला? परिचेतांना. ते पण ते साधण्याचं. तिसरं रुद्र संप्रदाय जो निर्माण झालेला आहे तो भगवान भोलेनाथापासून झालेला आहे. हा त्यांचा साधव. आणि म्हणून हे 6 गुण त्यांच्याकडे. आणि ह्या गुणाबरोबर ते आणखीन काही सेवा करतात. त्यांना म्हणतात शिवचरित्र किंवा धामरक्षक. प्रत्येक धामामध्ये त्यांचं एक धामरक्षक आहे. जसं नाशिकचे धामरक्षक कोण आहे माहिती आहे तुम्हाला? नाही, कपालेश्वर रामचंद्र. तसं तुम्ही गोवर्धनला गेलो तर आपण आता, तिथले धामरक्षक कोण होते? चक्लेश्वर महादेव. त्याच्यानंतर काम्यवनामध्ये गेलो तर कामेश्वर महादेव. त्याच्यानंतर वृंदावनला जाताना आपलं याच्यामध्ये नंदगावला जाताना तो गोपेश्वर महादेव. टेर कदमच्या बाजूला ते बाबाजीनं बासरी वाचून दाखवली ना, अरे
धवली शामली दराजा, त्याच्या बाजूला ते गोपेश्वर महादेव मंदिर होतं. आणि म्हणून मथुरामध्ये भूतेश्वर महादेव आहे. तर जसं आमच्या नाशिक मंदिर होतं, त्या मंदिराच्या 8 दिवसाला नदीच्या पलीकडे मनोकामने नाही काय दिलं, काशी विश्वनाथेश्वर महादेव, म्हणजे पहिले महादेवाचं मंदिर आलं आणि त्याच्या 15 दिवसानंतर हरिकृष्ण मंदिर स्थापन झालं. म्हणजे भगवंताचं धाम जिथं असेल तिथे लगेच धामरक्षक येतात आणि त्या धामाचं रक्षण करतात. तर जसं नाशिकचं धामरक्षक कोण आहे, भगवान कपिलेश्वर येतात. तर हे झालं दिले. त्याचबरोबर कठीण सेवा पण करतात. आदि शंकराच्या रूपामध्ये येऊन मायावादाचा प्रचार करणं आणि जे भौतिकवादी त्यांना सांभाळण्याचं काम महादेवाने केलेले ते. त्यावर शिव पार्वतीचा परिवार जर पाहिला तर आपल्याला खूप शिक्षा आहे त्यांच्या जीवनामध्ये, की त्यांच्या घरामध्ये सगळे कॉन्ट्रोवर्सी आहे पण तरी एकत्र राहतात. कसे कॉन्ट्रोवर्सी आहे? महादेवाचं वाहन कोणतं आहे? नंदी. पार्वतीचं वाहन कोण आहे? वाघ, सिंह, बरोबर. कार्तिकीचं वाहन कोणतं आहे? मोर. गणपतीचं वाहन कोणतं आहे? आणि महादेवाच्या गळ्यामध्ये काय? सगळे विरोधाभास आहेत पण तरी एकत्र राहतात. म्हणजे सापाचं खाद्य कोण आहे? उंदीर आहे. आणि सापाला खाणारं कोण आहे? मोर आहे. बैलाला खाणारं कोण आहे? नंदीला खाणारं सिंह. म्हणजे सगळे एकूण एकाचे भक्ष्य आहेत, सगळे विरोधाभास आहे. असा शिवपरिवार एकत्र राहतो. कसा राहतो? त्याचं कारण असं आहे, आचार्य तिथे सांगतात की आपल्या घरामध्ये शिवपरिवार असतो. बरं ते म्हणा कसं काय? काही जण बैलासारखेच असतात, मान हलवत राहतात. काही वाघासारखे असे डारकाळे फोडत राहतात. काही जण नुसते फुफकारत राहतात. काही जण उंदरासारखे चंचल राहतात आणि काही मोरासारखे राहतात आपल्या याच्यामध्ये. ते म्हणले सगळेजण आपल्या घरामध्ये राहतात. शिवपार्वती, मी जेव्हा शिवपार्वतीचा पहिल्यांदा फोटो पाहिला कारण प्रभूजींच्या प्रवचनामध्ये ऐकलं, म्हणजे यार लय जबरदस्त फॅमिली राहावी. कशी कॉन्ट्रोवर्सी फॅमिली एकत्र राहते. पण त्यांचा केंद्रबिंदू म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं भगवंत. कारण दुर्गादेवी सुद्धा भगवान विष्णूची अंतरांग शक्ती. भगवान भोलेनाथ सुद्धा काय करतात? राम नावाचा जप करतात. दोघं भक्त आहेत. गणपती सुद्धा महाभारताची रचना करतात. कार्तिक सुद्धा नाही का भगवंत देवी देवताच्या याच्यामध्ये. म्हणजे चारही लोक भक्त असल्यामुळं एकत्र आनंदाने राहतात. भक्त नाही राहिले तर वाद आणि भांडण होणं 100% आहे. पण भक्ती जर असेल, कारण भक्तीमध्ये केंद्रबिंदू कोण असतंय? भगवंत राहतात. त्यामुळे वादविवाद होण्याची शक्यता नाही, कारण भगवंत आहेत. आणि जिथं भगवंत नसेल तर त्या परिवारामध्ये कलह व्हायला वेळच लागणार नाही. म्हणून आपल्या जीवनाचं केंद्रबिंदू जेव्हा कधी शिवपार्वती बघताना तुमच्या घरामध्ये, तर त्याने जसं भगवंताला केंद्रबिंदू ठेवलं तसं आपल्या जीवनाला केंद्रबिंदू भगवंताला ठेवलं पाहिजे, हे आपण समजलं पाहिजे. त्यानंतर परमविरक्त आहे ते, म्हणजे अजिबात अटॅचमेंट नाही. एकदा पार्वती गेली आणि म्हटले अहो आपण हिमालयात राहतो, सगळ्यांचा मोठे मोठे महल आहेत, बंगला आहे, आपल्याला एक बांधू. पार्वतीनं खूप हट्ट धरला. म्हणले ठीक आहे. मग महादेवाने मोठा महल बांधला. महल बांधल्यानंतर विश्वकर्मानं बांधून दिलं. वास्तुपूजा ठेवली. वास्तुपूजेमध्ये जे तो गिफ्ट घेऊन यायचा, मग आता गिफ्ट कोणतरी घेऊन आलं. सगळ्याला पुन्हा महादेवाने गिफ्ट देत होते, तर सगळ्याला गिफ्ट दिलं. घरातल्या सगळ्या ए टू झेड, त्यांचे गण भूत प्रेत पण होते, नंदी पण होते, ऋषी साधू म्हण आता एवढा शिवजीचा आहे, तुम्ही एवढं मोठं घर बांधलं, आम्हाला तर काहीतरी गिफ्ट द्या. असं करता करता घरातल्या सगळ्या वस्तू देऊन टाकल्या. कशाला? वास्तुपूजेला. म्हणजे तुम्ही मोठा बंगला बांधला आणि येणारे गेट एकाने टी व्ही घेऊन गेला, एकाने फ्रीज घेऊन गेला, एकाने फॅन काढून गेला. जसं तो आपसा दिल्लीतला एक आमदार होता मनुष्य सिद्धिया, त्याचं ऑफिसमधलं सगळे ए टू झेड घेऊन गेला. खाली ते 4 भिंती ठेवल्या त्यानं. तसं सगळं घेऊन गेला. शेवटी एक आला साधू, म्हणला अहो तुम्ही एवढी वास्तुपूजा केली, सगळ्याला दिलं आणि मला काहीच दिलं नाही तुम्ही. भगवान भोलेनाथ म्हणले जे घर आहे ते बी घेऊन जाय तू. काय जे घर आहे ना राहू द्या. पार्वतीला म्हटलं आपण आहे तसेच अवस्थेमध्ये राहू. म्हणजे वास्तुपूजेला आला घरच घेऊन गेला, अशी गोष्ट झालेली. तर परमविरक्त, कशाची अटॅचमेंट नाही. का बरं अटॅचमेंट नाही? तर साधं जीवन, त्याने जे शरीरावर वस्तू धारण केल्या त्या करण्याच्या मागे एकच आहे की भौतिक संसाराचा लोकांचा संग नकोय.
मला जास्तीत जास्त भगवंताचं स्मरण करता येईल त्यासाठी त्यांनी ते धारण केलेले. हे शास्त्रात कोणी सांगत नाही आणि शास्त्राचा हा दृष्टिकोन कोणी प्रेझेंट करत नाही. एकच दृष्टिकोन, आग लगे बस्ती में बाबा अपने मस्ती में गांजा फुकताना दाखवतात. नाही, तो भगवत भक्तीचा परम विरक्त आहे, त्यांसारखं दुसरं कोणी विरक्त नाही होऊ शकत. त्याच्यानंतर आशुतोष आहेत. आशुतोष म्हणजे त्यांचं वैशिष्ट्य की तुम्ही थोडं जल जरी अर्पण केलं ना, भस्म जरी अर्पण केलं, हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. आशुतोष आहे. त्यांना तुम्ही नुसतं पाणी जर अर्पण केले ना तर लगेच प्रसन्न होतात. म्हणून जे भागवतामध्ये एक प्रश्न विचारलेला आहे की शिवजी लवकर प्रसन्न होतात, भगवान विष्णू प्रसन्न होत नाहीत, असं का? तर त्याचं कारण नाही का सुखदेव गोस्वामी वेगळं देतात. पण भगवान म्हणून शिवजीचे उपासक जास्त आहेत. आणि जे क्षत्रिय आहेत ना त्यांना सक्सेस प्राप्त करायचं असेल ना तर शिवचे उपासक सांगितलेले आहे. म्हणजे ज्याचं लग्न जमत नाही दोघं मुलांना, तर शिवजीची उपासना केली की लगेच त्यांना त्यांचं स्थळ जमून जातं. हे शास्त्रामध्ये म्हणून आशुतोष आहे. आणि त्याच्यामध्ये विशेष करून त्यांची पंचमुख जे रूप आहे ते 5 नावाने भगवान त्याच्या नावा जप करतात. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि भगवान त्याच्या नावाचा ते जप करतात. आणि विशेष करून त्यांचा शिवाष्टकम एक दिलेलं आहे. जसं शिक्षाष्टकम आहे, दामराष्टकम आहे, पांडुरंगाष्टकम आहे, त्याच प्रकारे शिवाष्टकम आहे. त्या शिवाष्टकामध्ये भगवान 6 श्लोक त्यांनी दिलेले, 6 श्लोकामध्ये. त्याच्यामध्ये एक श्लोक म्हणतात श्रीराम गोविंद मुकुंद शौर्य श्रीकृष्ण नारायण वासुदेव इत्यादी नामामृतम पानमत्तम मृगधम पाय अखिलम दुःखम हरंते. हे जपाचा ते काय करतात, श्रीराम गोविंद मुकुंदे शौर्य श्रीकृष्ण नारायण वासुदेव इत्यादी नाम अमृत पानमत्तम. त्या नामामध्ये, एवढ्या नामामध्ये काय असतात ते तल्लीन असतात. म्हणून आपल्याला जर मला काय आवडतं हे महत्त्वाचं नाही, त्यांना काय आवडतंय, लोकांना काय आवडतं हे महत्त्वाचं नाही, भगवान भोलेनाथाला काय आवडतं हे महत्त्वाचं आहे. म्हणून जेव्हा तुम्ही पाणी अर्पण करतात ना आणि श्रीराम जयरामचा जप करताना तर भगवान भोलेनाथ जास्त प्रसन्न होतात. तर त्याचं स्तुती तर तुम्ही करा, पण त्या स्तुतीबरोबर राम नावाचा जप जर केला तर ते जास्त प्रसन्न होतात. आणि एवढं त्यांना राम नावाची लालसा आहे की स्वतः शिवजीने एक अवतार घेतलेला आहे भगवान रामलीलेमध्ये. तो कोणता अवतार घेतलेला आहे, हनुमानजीचा. आणि हनुमानजीच्या अवतारामध्ये राहून त्यांनी भगवान रामचंद्राची सेवा केलेली, एवढं त्यांना ते प्रिय आहे. आणि म्हणून शास्त्रामध्ये भगवान भोलेनाथाचा वैष्णव हा गुण एक साईडला आहे आणि भौतिकवादींसाठी एक गुण आहे. तर लोक 80% लोक त्यांचा भौतिक दृष्टिकोन त्यांच्याकडून उपयोग करण्याचा प्रयत्न करतात, पण दुसरा दृष्टिकोन आहे त्यांना भगवंताचे महान भक्त. आपण त्यांच्या पद्धतचिन्ह चालवून, का बरं पद्धतचिन्ह, की 12 महाजनपैकी एक महाजन येते. भक्तीमधलं सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान त्यांना कळालंय. तर शिवरात्री खरी साजरी करायची असेल तर आपण त्यांना जल, फूल, बेल अर्पण करून, जप करून अर्पण करू शकतो. आणि त्यांना प्रार्थना करू शकतो की भगवान भोलेनाथ, तुम्ही भक्ती जगतातल्या सगळ्या गोष्टी मला दिल्या, पण एकच गोष्ट द्या की माझी मती, माझी चेतना, जे तुमची इष्टदेवता आहे, तुम्ही ज्यांची पूजा करतात, सर्वश्रेष्ठ माझ्यासाठी काय असेल तुम्ही ते प्रदान करा. असं जर प्रार्थना केली तर वास्तविकपणे महाशिवरात्र आपण खऱ्याप्रमाणे साजरी केली. हरे कृष्णा